एकूणच काय तर आरोप करणाऱ्या समाधान सरवणकर यांच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। सरवणकर भाजप विरुद्ध माहिती पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलाय। सरवणकरांविरोधात भाजपचे पदाधिकारी सायबर सेलकडे तक्रार करणार आहेत। तर भाजपनं सहकार्य न केल्यामुळे निवडणुकीमध्ये पराभव झाला असा आरोप समाधान सरवणकर यांचा आहे। तर माहीम विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर आपल्यासोबत आहे। आपण पाहिलं की समाधान सरवणकर यांचा पराभव झाल्याच्या नंतर याचं संपूर्णपणे जे खापर आहे ते भाजपवरती फोडण्यात आलं, परंतु याच्या मागे काही कारस्थान असल्याचं देखील बोललं जातंय। त्या संदर्भात आपण बोलणार आहे। कुणालजी, काय नक्की म्हणायचं तुम्हाला? काय नक्की पोस्ट आहेत त्या व्हायरल झालेल्या होत्या? काय नक्की तुम्ही पोस्ट केलेल्या? मी पोस्ट ह्याच केलेलं आहे। मी तुमच्या समोर दाखवतोय की काल माझ्याकडे ह्या आल्यानंतर आहे ना, खरोखर आम्हाला असं वाटलं की खरोखर ह्या जी भाजपची जी टोळी आहे त्यांनी हा आमचा घात केलाय। मला एकच म्हणायचं, भाजपचे जे जुने कार्यकर्ते त्यांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत आमचं काम केलं, पण ह्या ज्या टोळीने जे मेसेज फिरवणं आणि सगळ्यांना अरे इलेक्शनच्या शेवटच्या दिवशी म्हणजे जेव्हा मतदानाच्या आदल्या दिवशी सगळे आहेत, पण मतदान दिवशी सगळे गायब। कोण नाही, कोण काम करायला तयार नाही, ज्यांना जी जबाबदारी ती नाही, सगळे गायब। आणि अचानक हा माझ्याकडे मेसेज माझ्या ह्याच्यावर येतो। मग आम्ही काय समजायचं? हे यांनी आमच्या विरोधात काम केलेलं आहे। ह्या टोळीला माझं एकच सांगणं आहे की तुम्ही जे काय करताय तुमचं तुम्हाला लक लाभो, पण आज मी तुमच्या मार्फत सांगतोय फडणवीस साहेबांना आणि आमचे एकनाथ शिंदे साहेबांना ह्याच्यावर खरोखर ह्याच्यावर कारवाई करा आणि ह्या टोळीला आहे ना घरी बसवा। ह्या मी बाकी तुमच्या मार्फतच सगळ्यांना ह्यांना दुसऱ्या पक्षात पण घेऊ नका। हे असे हे जे कोण आहे नक्की टोळी? कोण आहे? मोरक्या कोण आहे ना? दाखवतोय ना, हे बघा, याचं नाव बघा, हे नाव बघा, हे नाव बघा। हे चुकीचं आहे ना? हे काय चाललंय यांचं म्हणणं तरी काय? रात्रभर त्याचे हे सगळं माझ्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते स्वतः एवढं मतदान झालं, आम्ही काम केलं। अरे जुन्या कार्यकर्त्यांनी, जुन्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचं काम केलंय, आम्ही नाही बोलतच नाही, पण ह्या ज्या टोळीने जी ही कारस्थान केली आहे याचा मी निषेध करतो। मी तुम्हाला आजही सांगतोय की ह्या गोष्टी निंदनीय आहेत आणि ह्या गोष्टीचा ह्यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जातीने ह्याच्यावर लक्ष घालून ह्यांना पक्षातून ह्यांची हकालपट्टी करावी। मला काय जास्त हे करायचं नाही, पण ह्या गोष्टी खरोखर आहे। तुम्ही लोकसभेचा उमेदवार घालवलात, तुम्ही विधानसभेचा आमदार घालवलात, तुम्ही कॉर्पोरेशनचे नगरसेवक घालवलात महायुतीचे, तुम्हाला नक्की करायचे काय? याच प्रकरणाबद्दल तेंडुलकर बोलतात की आम्ही जे सरवणकरांकडून जे पोस्ट केले जात आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पोस्ट केले जातात, त्याच्या विरोधात आम्ही सायबरमध्ये तक्रार करणार आहेत। हे मेसेज आहेत ते मॉर्फ केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। अरे कसले मॉर्फ केलेले आहेत? तुम्ही जर सायबर क्राईमला कमलं त्याचा सीडीआर काढल्यानंतर सगळं तर भारी येईल। आम्ही नाही मॉर्फ केलेले आहेत, आमचं पण सीडीआर चेक करा ना। आणि मी सांगतो, तुमच्या मार्फत सांगतो, तिचा पण सीडीआर चेक करा। त्याचे 191चे जे पदाधिकारी आहेत, ज्या ग्रुपमध्ये आहेत, त्यांचे सगळ्यांचे सीडीआर चेक करा। आणि म्हणजे तुम्हाला कोणाला फोन केले, कोणाला मेसेज केले, हे सगळं उघड होईल। कर नाही तर डर कशाला? आणि ह्यांचे रात्रभर फेसबुकला मेसेज आहेत, आम्ही काम केलं म्हणून एवढे मतदान झालं। एक त्यातले कोणाला सांगताय काय काम केले? तुमच्या उघड आलंय ना हे मेसेज। वॉर्ड न्याय तुम्ही मतदान चेक करा, किती कोणाला मतदान कुठे झालंय ते बघा, नंतर समाधान सरवणकर यांना कळेल की आम्ही अरे हे काम केलेत ना सरवणकर साहेबांनी, त्यांना मतदान झालंय। आणि खरोखर जुने भाजपचे कार्यकर्ते संघातले संघ जे आहे त्यांनी खरोखर काम केलेलं आहे। पण ही जी टोळी आहे, ही टोळी किती आहे काय माहित नाही, पण ह्या टोळीने विरोधात सगळं काम केलं, मेसेज पर आणि खरोखर वातावरण गढूळ केलेलं आहे।